पंतप्रधानांनी शहांचा राजीनामा घ्यावा, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्रींची उदाहरणं देत संजय राऊतांची थेट मागणी. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनं देशभरात खळबळ उडाली होती. यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे. काश्मीरच्या हल्ल्यावरून बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. त्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी सैनिक आणि गृह खात्यावर होती, त्यामुळे कारवाई करायची असेल तर पंतप्रधानांनी गृह खात्यावर केली पाहिजे. सरकारच्या चुकांच्या पाठीशी आम्ही नाही आहोत. सरकार वारंवार चुका करत आहे, हे चालणार नाही. अमित शहांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या जागी आमचा मंत्री असता तर त्यांनी आमचा राजीनामा मागितला असता. विरोधी पक्षाचे बोट दाखवण्याचं हे काम आहे. यात चुकीचं काय आहे? सर्वपक्षीय बैठकीतून काही साध्य होणार नाही. काश्मीरवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला हवं, पण सरकार काश्मीर, मणिपूरवर बोलणार नाही आणि बोलू देणार नाही. सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्ही टाळ्या वाजवायच्या का? आमच्या भूमिका आहेत. विशेष अधिवेशन बोलवा, 2 दिवस काश्मीरवर चर्चा करा. या हल्ल्याची जबाबदारी असणाऱ्या गृह खात्यावर कारवाई करा. कोण राजकारण करत आहे? 27 सरकारने घेतलेले नरबळी आहेत. सरकारच्या गाफीलपणामुळे मानवी संहार झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर हल्ला करायला हवा होता. त्यावेळी 40 जवान मारले गेले. आता ते मारले कोणी, हा प्रश्न येतो का? राज्यपाल सत्यपाल मलिक सांगत आहेत, वारंवार सांगितलं की त्यांना रस्त्याने घेऊन जाऊ नका, म्हणजे सरकारला राजकारणासाठी त्यांना मारायचं होतं असं कोण म्हणालं तर त्याला देशद्रोही ठरवलं जाईल. पुलवामा नंतर हल्ला का झाला नाही? सर्जिकल स्ट्राईक आम्ही गल्लीमध्ये करतो. 50 सालापासून विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक करतो. हल्ला इंदिरा गांधी यांनी केला, लाल बहादूर शास्त्री यांनी केला, त्याला आम्ही हल्ला म्हणतो असं राऊत यांनी म्हटलं आहे. 71 साली जेव्हा पाकिस्तानवरती भारताने हल्ला करायचं ठरवलं तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशॉ यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीयेत, त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे, तुमची काय तयारी आहे? तुम्ही तयार आहात का? जनरल माणिकशॉ म्हटले आम्हाला 8 दिवस द्या तयारीला. 8 दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला. पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि बदला घेतला. याला म्हणतात लीडरशिप, नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती. सैनिकांवरती सोडलं ठीक आहे, सैनिकांवर सोडलं ना. काश्मीरच्या जबाबदारीची सुरक्षेची जबाबदारी सैनिकांवरच होती. काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती. सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे. आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत. सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये. सरकार वारंवार चुका करत आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे. हे चालणार नाही. ते असं म्हणतात की विरोधक राजकारण करतात. आम्ही कशाला करू राजकारण? ज्या प्रकारे धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, धर्म विचारला गेला का यावर संशय निर्माण केला गेला. मग ठीक आहे ना. राजीनाम्यासंदर्भात कोणाचा राजीनामा? अमित शहाच्या राजीनामा घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी. का घेऊ नये? अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेलाच आहे ना. विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार जेव्हा चुकेल, सरकारचा मंत्री चुकीचं काम करेल तेव्हा त्याच्यावरती बोट दाखवणं की आपण चुकताय, हा माणूस त्या पदाला योग्य नाहीये. यात चुकीचं काय आहे? विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली जाते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी इथे राहून हे बोललेलो आहे की सर्वपक्षीय बैठकीतून काही साध्य होणार नाही. काश्मीरवर संसदेत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला हवं आणि काल राहुलजींनी तीच मागणी केलेली आहे आणि ती बोलवायला हवी. पण सरकार काश्मीरवरती कोणालाही बोलू देणार नाही, आतापर्यंत बोलू दिलं नाही. मणिपूरवरती. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.